श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, संकटांनी घेरलंय, घाबरू नका. स्वामींनी पाठवलेले हे 108 आवाज तुमच्या आरक्षणासाठीच आहेत. आत्ताच ऐका. आज तुमच्या आयुष्यात जे काही घडतंय त्यामागे एक मोठं कारण आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या समोर येणे हा त्या कारणामागचाच एक भाग आहे. साक्षात स्वामी समर्थांनी तुम्हाला निवडले आहे, कारण आज तुमच्या कानावर एक असा दिव्य मंत्र पडणार आहे जो एकदा दोनदा नाही तर पूर्ण 108 वेळा गुंजणार आहे. 108 ही फक्त संख्या नाही तर ब्रह्मांडाचा तो एक कोड आहे की जो उघडला की नशिबाचे बंद दरवाजे आपोआप उघडू लागतात. तुमची संकटे कितीही मोठी असू दे, हा 108 वेळा उच्चारलेला मंत्र जेव्हा अखंडपणे तुमच्या कानावर पडतो तेव्हा तुमच्या आजूबाजूला एक जबरदस्त सकारात्मक ऊर्जा तयार होते, जी कोणत्याही नकारात्मक शक्तीला तुमच्या जवळही फिरकू देत नाही. हा शक्तिशाली मंत्र ऐकण्यासाठी तुम्हाला तुमचे कामधंदे सोडून एका जागी शांत बसण्याची अजिबात गरज नाही. स्वामींची खरी सेवा ही कर्मातच आहे. तुम्ही गृहिणी असाल आणि स्वयंपाक करत असाल तर हा मंत्र मोबाईलवर तुमच्या बाजूला ठेवून तुमचा जप चालू द्या. त्या अन्नातून संपूर्ण कुटुंबाला स्वामींचा आशीर्वाद मिळेल. तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असाल, गाडी चालवत असाल किंवा इतर कोणतेही कामे करत असाल तरीही हा आवाज तुमच्या वातावरणात असू द्या. हा शक्तिशाली मंत्र चालू राहिल्याने कामाचा ताण निघून जाईल आणि तुमची सर्व कामे कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण होतील. अट फक्त एकच आहे, तुमचे कान आणि मन या आवाजाशी जोडलेले राहू द्या. जर तुम्हाला या मंत्राचा 100% अनुभव घ्यायचा असेल तर आज रात्री झोपताना हा प्रयोग नक्की करा. झोपण्यापूर्वी हा व्हिडिओ मोबाईलवर हळू आवाजात लावून ठेवा आणि डोळे मिटा. विज्ञानानुसार जेव्हा आपण गाढ झोपेत असतो तेव्हा आपले अंतर्मन पूर्णपणे जागं असतं. रात्रीच्या शांततेत 108 वेळा चालणारा हा जप थेट तुमच्या अंतमनावर परिणाम करतो. हे स्पंदने तुमच्या मनातील भीती, चिंता आणि नैराश्य मुळापासून उपटून फेकून देतात. रात्रभर हे सुरक्षा कवच तुमच्या भोवती कार्यरत राहते, ज्यामुळे तुमचा पुढील दिवस अत्यंत आनंददायी आणि यशस्वी जातो. स्वामींची ही अपार कृपा आणि हे सुरक्षा कवच फक्त स्वतःपुरते मर्यादित ठेवू नका, तर तुम्ही याची माहिती इतरांना सुद्धा देऊ शकता. मंडळी, आपल्या जीवनात खूपच दुःख आहे असे आपण समजतो, परंतु प्रत्यक्षात तसे नसते. आपल्या जीवनात सुखही असते, परंतु दुःखाची इतकी गडद चादर आपल्या डोळ्यावर पडलेली असते, त्यामुळे आपल्याला सुख दिसतच नाही आणि तुम्हाला वाटत असेल आपल्या जीवनातील सर्व दुःख नष्ट व्हावे, आपल्या जीवनात आनंद आणि समृद्धी यावी, तर आपले हे घर धनधान्याने भरून जावे, आपण इतके शांत व्हावे की बाहेरील कोलाहल, मान अपमान, वाईट नजर आपले काहीही बिघडवू शकणार नाही. असं जर तुम्हाला वाटत असेल तर मंडळी, स्वामी समर्थ महाराजांचा हा मंत्र तुम्ही मनोभावे ऐका आणि मग बघा तुमच्या जीवनात आनंद, यश, कीर्ती, मान, सन्मान, प्रगती तुमच्याकडे चालून येईल. तुम्हाला इतके सुख मिळेल की दुःख काय असते याची कल्पनाही तुम्हाला येणार नाही. अचानक तुमच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा नष्ट होईल, तुमचे मन स्थिर होईल, प्रचंड पैसा तुमच्याकडे साठला जाईल. आणि म्हणूनच मंडळी, हा मंत्र संपूर्ण ऐका. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच, त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या, तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल.
ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः. 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 ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः.
ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। 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 ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः।
ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः। ओम परमसिद्धयोगेश्वराय नमः।